नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण झणझणीत आणि चमचमीत चटपटीत अशी भेंडी बनवलेली आहे। अशा वेगळ्या पद्धतीने नक्की भेंडी बनवून बघा, नक्की आवडेल सगळ्यांना। सकाळच्या डब्याला सुद्धा देऊ शकता अशी चटपटीत झमझमीत भाजी आपण भेंडीची बनवलेली, एक वेगळी पद्धत वापरलेली आहे। चला तर कशी बनवायची ते बघूया। इथे मी लांब साइज मध्ये अशा एका भेंडीतून 2 तुकडे केलेले आहेत, काही एकच तुकडा करून ठेवलेला आहे पाठचा पुढचा भाग काढून। तर बघू शकता मस्त अशी भेंडी कापून झालेली आहे। आता एक कढई ठेवलेली आहे गरम व्हायला। तर कढई गरम झालेली आहे आपली, त्याच्यामध्ये आता भेंडी मस्त अशी भाजून घ्यायची आहे। आपल्याला तेल घालून याच्यामध्ये 1-1.5 चमचा भाजून घेणार आहोत आपण। तेल घालून डाग पडेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता 1 ते 2 मिनिटं लागेल आपल्याला भाजायला। जास्त प्रमाणात जर भेंडी असेल तर थोडंसं जास्त वेळ लागेल, 3 ते 4 मिनिटं। तर डाग पडेपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटात हलके डाग पडून झालेले आहेत, बघू शकता। आणखीन डाग पाडायचे असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा घेऊ शकताय। आता बाजूला काढून घेतलेले आहे भेंडी आपण कढईमधून। इथं दही घेतलेला आहे मी 1 वाटी। दही मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला, क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये सगळे मसाले आपण खालीच घालून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। आता इथं पाव चमचा मी हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे मसाला डब्यातल्या चमच्याने 1 चमचा, धनेपूड घेतलेली आहे 1 चमचा। तर आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत। याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही हिरवं तिखट सुद्धा टाकू शकता, हिरवी मिरचीची पेस्ट वगैरे। तर इथं मी लाल तिखटचाच वापर करणार आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे मोठा 1 चमचा, कलर येण्यासाठी। तर बघू शकता मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या सगळ्या मिश्रणाला। चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। खालीच आपल्याला मीठ मसाले सगळे या दह्यामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत। याच्याने मस्त असं फ्लेवर खूप छान येतो, वेगळा टेस्ट येते भेंडीची। सतत तेच टेस्ट खाऊन कंटाळा आलेला असतो। तर आता इथे 1-1.5 पळी तेलाच्या पळीने आपण तेल घालून घेतलेलं आहोत, त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। बारीक चिरून कांदा घेतलेला होता 1 मीडियम साईजचा, तर ते घालून घेतलेला आहे। मस्त कांदा आता परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा आवर्जून सांगते घालायचं, कारण दाताखाली जेव्हा येतो आपण भेंडीची भाजी खाते वेळेस मस्त टेस्ट येते, अप्रतिम लागते। तर बघू शकताय मस्त असं कांदा 1 ते 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे। हलका कलर बदलला की जी पेस्ट आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून बनवलेली आहे दह्यामध्ये, ते पेस्ट आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे दही फुटणार नाही। ह्याच्यामधले सगळ्यात मोठी टिप्स हेच आहे की सतत हलवत राहायचं आहे याला। न हलवल्यानं काय होतं की दही आतली फुटर दिसते आपली, ते दिसू नये म्हणून सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। तर बघू शकताय मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला याला असंच परतून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। मस्त असं तेल फुटल्यासारखं दिसलं, थोडंसं मिश्रण घट्टसर होत आलं की मग आपण याच्यामध्ये भेंडी ओतून देणार आहोत। बघू शकताय मस्त असं तेल फुटल्यासारखं दिसत आहे आता आपलं मिश्रणाला। तर आता याच्यामध्ये भेंडी ओतून देणार आहोत आपण आणि एकजीव करून घ्यायचा आहे। कमीत कमी या भेंडीला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। मीडियम गॅस करायचं आहे आणि याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलं की मस्त अशी भेंडी मऊ पडते आणि क्रीमी टेक्स्चर येतं या मिश्रणाला किंवा या भाजीला। बघू शकताय मस्त अशी भेंडी आता शिजत आहे। वरती झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटात आपण शिजवून घेणार आहोत। अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे। बघू शकताय मस्त असं तर्रीदार आता मसाला भेंडी रेडी आहे म्हणू शकताय। अप्रतिम दिसत आहे, चवीला सुद्धा भन्नाट लागते। बघू शकताय मस्त अशी भेंडी आता रेडी झालेली आहे, दाटसरपणा सुद्धा आलेला आहे याच्यामध्ये भाजीला। तर अप्रतिम दिसते, चवीला सुद्धा भन्नाट अप्रतिम चवीची भेंडी आता रेडी आहे म्हणू शकताय। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। मुलं जर खात नसतील तर अशी एक वेगळी पद्धत वापरून नक्की बनवा।
व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा। परत भेटू अशा एका नवीन चटपटीत झणझणीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।